हाय, मी डॉक्टर शेखर आमले, संचालक सई मॅटर्निटी हॉस्पिटल आणि एम्ब्रियॉन IVF सेंटर. स्त्रियाच नव्हे तर पुरुष सुद्धा वंध्यत्वासाठी 40% रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे 40% इन्फर्टिलिटी केसेसमध्ये पुरुषांमध्ये दोष असतो. पुरुषांमध्ये दोष म्हणजे काय, तर त्यांचे शुक्रजंतूचं प्रमाण, त्याची क्वालिटी यामध्ये परिणाम झालेला आढळून येतो. लो काउंट, मॉर्फॉलॉजी, टेराटोझोस्पर्मिया किंवा ॲबनॉर्मल स्पर्म्स किंवा स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन या सगळ्या गोष्टींमुळे वंध्यत्व आढळून येतं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लांब लांबचे प्रवास, नोकरीनिमित्त होणारा रोजचा प्रवास, स्ट्रेस, स्मोकिंग, अल्कोहोल, लहानपणी झालेले आजार, व्हेरिकॉसिली, टेस्टिसला कधी कधी लागलेला मार, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा पुरुषांच्या शुक्रजंतूच्या प्रमाणावर आणि त्याच्या क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो. योग्य डायग्नोसिस जर आपण केलं तर एक जरी शुक्रजंतू, एक जरी स्पर्म आपल्याला मिळाला तर ॲडव्हान्स टेक्निक जसे की ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन किंवा IMSI, या सगळ्या टेक्निक्समुळे एक सुद्धा स्पर्म मिळाला तर प्रेग्नन्सी राहू शकते. तसेच अजून ॲडव्हान्स टेक्निक्स टिसा, मायक्रोटिसे, मायक्रोडिसेक्शन, या सगळ्या गोष्टींमध्ये स्पर्म हा एक जरी स्पर्म मिळाला तरी आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते. आपल्याला जर या संदर्भात काही शंका असतील, शुक्रजंतूच्या प्रमाणाबद्दल, त्याच्या क्वालिटीबद्दल किंवा त्याची क्वालिटी कशी वाढवायची याबद्दल काही शंका असेल, काही सल्ला विचारायचा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या क्लिनिकची सई मॅटर्निटी हॉस्पिटल आणि एम्ब्रियॉन IVF सेंटरची मदत घेऊ शकतात.